आणि यानंतर सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। हीच ती दृश्य ज्यावेळेला इथे इमारतीवरती असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण धक्कादायक घटना कैद झालेली आहे। हे सीसीटीव्ही नव्हे तर हे मोबाईलचे फुटेज दिसतंय। कुणीतरी ही घटना घडत असताना हे शूट केलेलं आहे। हे इमारतीचे सुरक्षा रक्षक होते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहेत। हा तरुण या ठिकाणी आला आणि त्याने इथल्या सुरक्षा रक्षकांना त्यांची नावं विचारली आणि त्यानंतर चाकूने त्यांच्यावर हल्ला केला। अशी माहिती मिळतेय की धर्म विचारून त्याने हा हल्ला केला होता अशी ही माहिती येते। मात्र अजून पोलिसांकडून त्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। नंदकिशोर, काय तपशील या संदर्भात अधिकची माहिती काही तपासात समोर आली आहे का? नक्कीच खरं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते इटेसकडे जाण्याचा एकंदरीत चिन्ह जे आहे ते दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या संपूर्ण परिसरात जो आहे तो सध्या तणावाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। मीरा रोडचा हा संपूर्ण नयानगर परिसर आहे आणि या ठिकाणी संपूर्ण घटना घडलेली होती आणि तीच घटना जी आहे ती आता दृश्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते। का तिथल्याच एका व्यक्तीने हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शूट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आरोपी जैब जुबेर अन्सारी हा 31 वर्षाचा तरुण आहे। त्यानं जबरदस्ती कलमा पठण करण्याच्या नावाखाली या हिंदू वॉचमनवरती हल्ला करण्याचं संपूर्ण हे कथित प्रकरण जे आहे ते समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या हल्ल्यात मिश्रा नावाचा जो वॉचमन होता तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत। मात्र याची जी दखल जी आहे ती इटेस कडून घेण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास या संपूर्ण जी आहे ती घटना गंभीर होती। तात्काळ पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केलेले होते आणि या संपूर्ण परिसरानंतर पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण परिसरात आपला बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळेल। जो आरोपी होता जैब जुबेर अन्सारी त्याची प्राथमिक माहिती अशी समोर येते की तो जो मूळचा आहे तो त्याचा जन्म जो आहे तो मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये झालेला होता। 2001 साली तो अमेरिकेत सुद्धा गेल्याची सुद्धा जी माहिती आहे ती समोर येते आणि 2019 मध्ये भारतात तो परतलेला होता। मात्र ही संपूर्ण जी घटना आहे ती पुन्हा एकदा वादाला तोंड देण्यासारखी जी घटना आहे ती असल्यामुळे कुठेतरी शांतता सुव्यवस्था राखावी त्यासाठी पोलिसांकडून सुद्धा जी खबरदारी जी आहे ती घेतली जात असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र जो व्हिडिओ फुटेज जो आहे तो आपल्या हाती मिळालेला आहे आणि हा व्हिडिओ फुटेज मध्ये त्या वॉचमन वरती हल्ला आहे तो स्पष्टपणे दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा तरुण नेमका कोण आहे? मग तुम्ही म्हणालात की अमेरिकेला जर जाऊन आले तो उच्च शिक्षित सुशिक्षित काही आहे का हा तरुण? काही त्याच्या बॅकग्राऊंडची माहिती मिळते का? बॅकग्राऊंडची जी माहिती आहे ती पूर्णपणे नाही। मात्र त्यांचे जे आई वडील आणि पत्नी जे आहे ते अमेरिकेचे नागरिक असल्याची सुद्धा काही माहिती आहे ती समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र हा अमेरिकेत कशासाठी गेलेला होता, तो तिथं काय करत होता आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये भारतात परतल्यानंतर त्याचे पुढचे जे तपशील आहे ते पोलीस तपासात पुढे येतीलच। मात्र 2001 पासून ते 2019 पर्यंत जो 19 पर्यंत जो आहे तो भारतात होता आणि त्याच्यानंतर काही काळ जो अमेरिकेत होता त्यानंतर तो पुन्हा भारतात झाला आणि भारतातल्या मुंबईत खरं कुर्ला त्याचा जन्म झाल्याची सुद्धा माहिती जी आतापर्यंत आहे ती समोर आलेली आहे। मात्र पोलिसांकडून आता तपास केला जाईल। तपासात नेमकं काय काय समोर येईल या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या ही जी परिस्थिती आहे ती खरं गंभीर आहे त्याच्यामुळे हा तपास पूर्ण इटेसकडे सुद्धा जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नंदकिशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। कोनो पोलिसी को फोन नाही करत आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य ही आपल्याला पुढारी न्यूजवरती पाहायला मिळतात। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये या घटनेचं शूट केलेलं आहे। विचार करा, पहाटेची वेळ आहे, तुम्ही डोळ्यात झोप घेऊन कामावर जातात आणि कोणीतरी अचानक तुमच्या समोर उभा राहतो, तुम्हाला विचारतो तुझा धर्म काय आणि इस्लामिक कलमा येतो का आणि नंतर थेट तुमच्यावर चाकूने हल्ला करतो। हे कल्पनेतलं चित्र नाही तर ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे आणि घटना कुठे दूर दुर्गम भागात नाहीये,
तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या अगदी वेशीवरचा हा प्रकार आहे. पहलगाममध्ये पाकिस्तानी जिहादी अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. त्या हल्ल्याला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं आणि 5 दिवसात अगदी तशीच घटना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर मीरा रोडच्या नयानगर परिसरात घडली. एक जिहादी मानसिकतेच्या तरुणानं पहाटे 2 सुरक्षारक्षकांना गाठलं. त्यांना ते विचारलं, तुमचं नाव काय, धर्म काय, इस्लामिक कलमा पडण्यासाठी जबरदस्ती केली आणि याचं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यानं चाकूनं हल्ला केला. या जिहादी हल्ल्यात एक सुरक्षारक्षक गंभीर जखमी झालाय. प्रश्न निर्माण हा होतोय की जिहाद तुमच्या आमच्या दारात आलाय का? पहलगाम सारखे जिहादी हल्ले आता रस्त्यावर पाहण्याची वेळ महाराष्ट्रात आली आहे का? महाराष्ट्राला अस्थिर करायचे हे प्रयत्न कोणाकडून सुरू आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत. खरं तर आजचा दिवस हा अस्वस्थ करणार आहे. 22 तारीख झाली आणि 22 तारखेनंतर पहलगामच्या आठवणीत असताना आता पुन्हा असं होणे नाही असं वाटत असताना आज पुन्हा मीरा रोडमध्ये तसाच प्रकार झाला आणि दुर्दैवानं मुंबईच्या वेशीवर हा सगळा प्रकार घडला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणात आता नवीन माहिती समोर येते. आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केला. कलमा पठण करण्यासाठी सांगत त्याने हा चाकून हल्ला चढवला. चाकू हल्ल्याचा तपास आता ATS कडे सोपवण्यात आलाय. आरोपीच्या राहत्या घरी ATS कडून रात्री चौकशी करण्यात आली. आरोपी सोशल मीडियावर दहशतवादी संघटनाचा व्हिडिओ पाहत असल्याचं धक्कादायकरित्या समोर आले. आरोपी जैब जुबैर अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. रस्त्यावर पहलगाम करणार का, हा अस्वस्थ असणारा सवाल आज महाराष्ट्र उपस्थित करतोय. दिखाता हूं मैं, चाकू लेके मारा था, दिखाता हूं मैं. चाकू लेके मारा था, दिखाता हूं मैं. चाकू लेके मारा था, चाकू लेके मारा था. धर्म विचारून हिंदूंना लक्ष करण्याचा हा नवा पायंड आहे का? खरं तर या दृश्यामधून समजू शकतो की आरोपी जैब अन्सारी हा किती जिहादी म्हणण्यापेक्षा विकृत मानसिकतेचा होता का? नाव विचारायचं, धर्म विचारायचं आणि कलमा पडता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं सुऱ्यानं वार करायचे. मीरा भाईंदरचा हा प्रकार खरं तर मुंबईच्या वेशीवर आहे की आपल्या घराच्या बाहेर येऊन, उंबऱ्याच्या बाहेर येऊन थांबला, इतका अस्वस्थ आणि भीतीदायक असा हा सवाल आहे. सुरक्षा रक्षक आर्त हाक मारत होता, मात्र त्यावेळेला त्याच्यावर झालेला हल्ला हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. जिहादी माथेफिरूनं अशा प्रकारे हिंदू सुरक्षा रक्षकावर केलेला हल्ला अत्यंत अस्वस्थ करणार आहे. दरम्यान जिहादी वृत्तीतून आरोपीचा हल्ला झाल्याचं मुख्यमंत्री म्हणतात. कट्टरतेमागे सूत्रधार कोण याचा आपण तपास करणार आहोत. या सगळ्या प्रकरणातनं कडक तपासाचे आदेशही देण्यात आले. पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIA ची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. धर्म विचारून हल्ला करणं खपवून घेतलं जाणार नाही असं नरेंद्र मेहता यांनी म्हटलंय. आरोपींवर कायद्याप्रमाणे कारवाई होईल असं किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मीरा रोडच्या नयानगर परिसरातील चाकू हल्ल्यातील जखमीची भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी भेट घेतली. एखादा हिंदू व्यक्तीला त्याचा मजहब विचारून, ते जात विचारून
त्याच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं त्याचा आम्ही निषेधच करतोय आणि नक्की ह्याला आम्ही कारवाईला अंतिम निर्णयपर्यंत घेऊन जाणार. परंतु ज्या व्यक्तीने मारलं तो संशयपद असल्यानं त्याला ATSने उचललं, कारण त्याच्या व्यतिरिक्त त्याचे अजून काहीतरी त्यांच्याकडे क्लू असतील म्हणून त्याबद्दलची आम्हाला जास्त माहिती ATS काय देत नाही ओपनली माहिती. पण हे नक्की आहे की आम्ही ज्यांना मारलं त्याच्या पाठीशी उभे आहोत आणि अशा प्रकारचं जातीवर कोणी हल्ला करत असेल ते कधी मीरा भाईंदर खपून घेणार नाही. आमदार नरेंद्र मेहता आणि मी विस्तृत सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. एक सिक्युरिटी गार्ड जे मिश्रा ते हॉस्पिटलमध्ये आहे, ICU मध्ये आहे. त्यांना सर्जरी नंतर जे औषध दिले आहेत त्याच्यामुळे ते शुद्धीत अजूनपर्यंत सुरुवातीपासून आलेले नाहीत, कुणाची बोलू शकत नाही. मी त्यांची चौकशी केली, जाऊन भेटून आलो आहे. त्यांच्या परिवाराची विस्तृत चर्चा झालेली आहे. पहलगामप्रमाणेच मीरा भाईंदरमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सुरक्षा रक्षकांना कलमा वाचण्यास सांगितलं, ते वाचू शकले नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, याची कठोर प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद या घटना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला लक्ष्य करतायत असंही निरुपम यांनी म्हटलंय. मात्र आमचे पोलीस अधिकारी यामागचा मास्टरमाइंड नक्कीच शोधतील असंही निरुपम यांनी दावा केला आहे. त्याप्रमाणे पहलगाममध्ये एक हल्ला झाला आणि सर्व हिंदूंना त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांची प्रोफाइलिंग करून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता आणि आमच्या 22 जणांची जीव घेतली होती. त्याचप्रमाणे इकडे पण एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला. त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पढ, आणि ते हिंदू होते, कलमा पढू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला. म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे. लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद चे प्रकरण उघड होत आहे महाराष्ट्रामध्ये. असा मला वाटतो की आता जो अतिरेकी ग्रुप आहे त्यांच्या आमच्यावर एक डोळा आहे आणि त्यांच्या एक लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी, आणि महाराष्ट्राचा जो लॉ अँड ऑर्डर आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या काहीतरी एक लक्ष आहे असं मला वाटतो.